तुम्ही आपण इथे वॉर गेम्स खेळतो, आठवतं तुम्हाला? तुम्ही 26 जानेवारीला खेळता, त्याच्यामध्ये धूर का करतो आपण? स्मोक बॉम्ब्स का टाकतो? त्याला स्मोक स्क्रीन असं म्हणतात, म्हणजे शत्रूला त्या पडद्याआड काय चाललंय दिसू नये. मग त्याला जे काय करायचंय तो स्मोक स्क्रीन आपण इथे प्रत्यक्ष धूर करतो. पण मग आपल्यात ही जी भांडणं चालू आहेत, गुजराती, मराठी, हिंदी, शाकाहारी, मांसाहारी, आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने पुन्हा एक वाद आला की आम्ही काय खायचं काय नाही. म्हणजे आपल्यावर संकट कुठे आहेत? तर 10 कोटी बांगलादेशी आपल्यात घुसले आहेत आणि ते उद्या आपला देश उलथून लावू शकतात. ते रस्त्यावर उतरले 10 कोटी लोक, तर देशाची सत्ता उलथायला वेळ लागणार नाही. याच्याकडनं दुर्लक्ष होण्यासाठी आपल्यात वाद होत आहेत. म्हणून तुम्ही याच्या पुढे तुम्ही जेव्हा बाहेर कुठे जाल तेव्हा तुमच्या मित्रांना तुम्ही मित्रांना सांगू शकता, आणि तुम्ही लीडर्स आहात, तुम्ही इथे परफॉर्मर्स आहात, तुम्ही मित्रांना हेच सांगू शकता की बाबा हे सगळं बाजूला ठेवा. मूळ मुद्दा काय आहे? तर आपलं स्वातंत्र्य जर गेलं, कारण जेव्हा 1818 साली ब्रिटिशांनी मराठ्यांना हरवलं आणि त्यांची सत्ता भारतात झाली, त्याच्यानंतर 130 वर्ष लागली आपल्याला स्वातंत्र्य मिळवायला, आणि आपण आज 75-78 वर्षातच ते गमावतोय. तर तुमची जबाबदारी हे स्वातंत्र्य टिकवायचे, आणि त्यासाठी आपण एक झालो पाहिजे. आणि हाच संदेश तुम्ही मित्रांना देत जा. तुमच्या मित्रांना तुम्ही ज्यांच्या कोणाशी बोलाल त्याच्यापुढे एकच ठेवायचं, असे कुठले विषय आले ना, हिंदी, मराठी, गुजराती, त्यांना म्हणायचं नाही हे आमच्यात भांडणं लावायचे उद्योग करू नका. काय फरक पडतो तुम्हाला इथे? ते कबूतरखाना झाला नाही झाला तो दादरच्या लोकांचा प्रश्न आहे, ते बघून घेतील. पण हे जे भडकवण्याची कामं असतात ही स्मोक स्क्रीन म्हणून आपला शत्रू करत असतो. याची तुम्ही जरी आज जाणीव ठेवली तरी मला वाटतं हा स्वातंत्र्य दिन मनवायचा तुम्हाला अधिकार आहे. नुसतंच तुम्ही हिंदुस्तान जे काय जय हिंद म्हणायचं, वंदे मातरमचे नारे एक दिवस द्यायचे आणि दुसऱ्याशी विसरून जायचं, हा कधीच स्वातंत्र्य दिन होणार नाही. कारण ही तुम्ही जर जागृत नसाल तर भविष्यात आपल्याला पुन्हा पारतंत्र्य उपभोगावं नाही, आपल्यावर लादल्या जाऊ शकतं. आणि त्यासाठी स्वातंत्र्य दिन हा दर स्वातंत्र्य दिन आपल्याला ही एकच आठवण आहे की आम्ही वारंवार पारतंत्र्यात गेलो होतो, आमच्या चुकीमुळे गेलो होतो, शत्रू बलवान होता म्हणून नाही. आणि आता ह्याच्या पुढे आम्ही चुका करणार नाही. आम्ही एकत्र राहू, आम्ही एक राहू, एकजुटीने राहू, आमच्यात भांडणं करणार नाही, शत्रूला वाव देणार नाही. हे तुम्ही जर प्रण घेतलात आजपासून तर मला वाटतं हे स्वातंत्र्य दिन सार्थक आहे. जय हिंद, वंदे मातरम.